आता रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी, भाकर, भाजी खाऊन खूप कंटाळा आला होता. त्यामुळेच म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं. आता त्यासाठीच मी इथं टमाटे, मिरच्या आणि थोडेसे कांदे कापून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरा राई टाकले, थोडंसं कढीपत्ता ॲड केलं. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये कांदे, मिरच्या टाकले जे कट करून ठेवले होते. त्याला थोडंसं परतून घेऊन लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून दिले. टोमॅटोला पण थोडंसं परतून घेतलं आणि थोडंसं त्याला झाकून वाफायला ठेवलं. त्यानंतर इथं थोडंसं मीठ वगैरे टाकून घेतलं. मीठ टाकून झाल्यानंतर आणि थोडा वेळ त्याला झाकून ठेवलं. लगेच इथं मी पीठ घेतला होता गव्हाचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं रोजचं जे शिरा उपमा करायचा रवा असतो तो टाकून घ्यायचा. त्याच्यात पण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं. आता तुम्ही हिरवं पण टाकू शकता त्या जागी. तर त्यामध्येच थोडंसं ओवा पण टाकला मी आणि थोडंसं धनिया पावडर टाकून घेतलं. त्यानंतर लगेच इथं ते सगळं मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट पण टाकलं मी. त्याला थोडंसं मिक्स करून जे वाफवून ठेवले होते ते पण तरकारी टाकून घेतली त्याच्यामध्ये. आता ह्याच्या जागी तुम्ही दुसरे अजून काही व्हेजिटेबल्स असतील तर ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं डोशाचं जसं बॅटर बनवताना आपण तसंच पाणी ॲड करत करत त्याला बनवून घ्यायचं. त्यानंतर 10 ते 15 मिनटं त्याला तसंच सोडून द्यायचं. मग त्याच्यानंतर डोसा जसं घालतात तसं घालायचं तव्यावर. खूप छान लागतात खायला आणि खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर बनवून रेडी होतं. आता मी कधी कधी कंटाळा आला तर असंच काहीतरी करते. त्यानंतर आता लेकराला सॉससोबत खायला दिला होता मी. हे तुम्ही दही किंवा अचारसोबत पण खाऊ शकते. आता माझ्या पार्थला सॉस आवडतो त्यामुळे तो त्याच्यासोबतच खात होता. हा व्लॉग मी इथंच एंड करते. आवडला असलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो पण नक्की करून घ्या.